विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्यासाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत। बालमित्रांनो, या शैक्षणिक वर्षात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत, सुस्वागतम। बालमित्रांनो, या चित्रात तुम्हाला दिसते बघा थिंकिंग कॅप। आपला मेंदू हा एक थिंकिंग कॅप आहे आणि ज्या वेळेला आपण विचार करायला लागतो त्यावेळेला साहजिकच आपल्या मेंदूतील या ज्या लाईट्स आहेत या अशाच प्रखरतेने, तेजाने चमकू लागतात आणि त्यासाठी आपल्या मेंदूला प्रकाशमान करणं, त्याला काहीतरी खाद्य देणं, त्याला सप्लिमेंट देणं, म्हणजे हा मेंदू अधिक तल्लख होण्यासाठी, राहण्यासाठी, ज्याप्रमाणे आपण आपल्या शरीराची निरोगी राहण्यासाठी, मजबूत होण्यासाठी महत्वाची जी काही प्रथिनं, विटॅमिन्स, मिनरल्स ही घेतो, त्याचप्रमाणे आपल्या मेंदूला तल्लख करण्यासाठी याला सुद्धा प्रोटीन्सची म्हणजेच प्रथिनांची गरज असते आणि त्या प्रथिनांची गरज पुरवण्यासाठीच असते ती म्हणजेच शिष्यवृत्ती परीक्षा। इयत्ता 5वी मध्ये तुम्ही आता आलेला आहात आणि गुणवत्तेचे मापदंड ही शिष्यवृत्ती परीक्षेची ओळख समजली जाते। तर इयत्ता 5वी साठी जी आपल्या महाराष्ट्र राज्य शासनामार्फत म्हणजेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत इयत्ता 5वी साठी ही शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते। प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन भविष्यातील राष्ट्राच्या जडणघडणीसाठी आवश्यक अशा कुशाग्र, कुशल नागरिक घडविण्यासाठी या परीक्षा घेतल्या जातात। तर इयत्ता 5वी साठी ही जी परीक्षा आहे ती पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा या नावाने घेतली जाते। आता ही परीक्षा जी आहे ही परीक्षा केव्हा घेतली जाते, कशी घेतली जाते, कोण घेतं, कोठे होते, का ही परीक्षा घेतली जाते आणि या परीक्षेत नेमके काय विचारले जाते, कशा स्वरूपाचे प्रश्न असतात, प्रश्नचिन्ह, बरोबर। कारण इयत्ता 5वी मध्ये आल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही अशा प्रकारच्या या शिष्यवृत्ती परीक्षेला सामोरे जात आहात आणि त्यामुळे साहजिकच तुमच्या डोळ्यासमोर असे असंख्य प्रश्न निर्माण झालेले असतील, हो ना। चला तर या प्रश्नांची आपण उत्तरं घेण्याचा किंवा उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करूया। तर हे प्रश्न जे आहेत म्हणजे ही परीक्षा नेमकी कशा प्रकारे घेतली जाते, या परीक्षेसाठी कशा प्रकारे अभ्यास करावा लागतो, कोणते कोणते विषय या परीक्षेमध्ये अंतर्भूत असतात, कधी होते, केव्हा होते, नेमका या परीक्षेचा फायदा आपल्याला काय असतो, या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतील जेव्हा आपण या परीक्षेचा सखोलतेने अभ्यास करणार आहोत। तर जसजसा तुम्ही अभ्यास करत जाल त्यावेळेला हे जे तुमचे प्रश्न आहेत हे प्रश्न नाहीसे होतील आणि तुमचा मेंदू जो आहे त्याला खाद्य मिळून तो काय होणार आहे, चमकणार आहे। मग तुम्हाला सुद्धा असं चमकायचं आहे ना।
शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी. इयत्ता 5वी साठी 2017 पासून ही शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जात आहे. तर भावी आयुष्यात सामोरे जावे लागणाऱ्या अनेक परीक्षांमध्ये भाग घेण्याची, यश संपादन करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित करणे, त्याचबरोबर ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्तेच्या निकषावर निवड करून शिष्यवृत्तीच्या स्वरूपात या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे, त्यांना प्रोत्साहन देणे हे या परीक्षा मागील महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. शिष्यवृत्ती परीक्षा हे तुमच्या लक्षात आलं. बट व्हाय स्कॉलरशिप्स आर इम्पॉर्टंट? मग ही शिष्यवृत्ती परीक्षा का महत्त्वाची मानली जाते? बालमित्रांनो, आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे आणि या स्पर्धेच्या युगात आपल्याला टिकून राहण्यासाठी एक विशिष्ट पद्धतीने आपल्याला अभ्यास करणं आणि यश संपादन करणं हे आवश्यक असतं. तर शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी साठी ही जी शिष्यवृत्ती परीक्षा आहे, ही परीक्षा म्हणजेच विविध स्पर्धा परीक्षांचा श्री गणेशाच होय. तर थोडक्यात आपण या शिष्यवृत्ती परीक्षेचे महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आपल्याला ठराविक वेळेत अचूक उत्तर देणं अपेक्षित असतं आणि त्यासाठी ज्या मूलभूत संकल्पना आहेत, इयत्ता 1ली ते 4थी पर्यंत आपण जो अभ्यास केलेला आहे, त्या अभ्यासातील मूलभूत संकल्पना आपल्या स्पष्ट असतील तर आपण अचूकतेने कमीत कमी वेळात योग्य प्रकारे उत्तर देऊ शकतो. म्हणूनच या शिष्यवृत्ती परीक्षांचं सर्वात पहिलं महत्त्व म्हणजेच क्लॅरिटी ऑफ कन्सेप्ट्स, तुमच्या संकल्पना स्पष्ट होणं आवश्यक आहे आणि या परीक्षेमुळे या संकल्पना स्पष्ट होण्यास मदत होते. इतर स्पर्धा परीक्षांसाठी तयारी तुमची जी व्हावी लागते, ती तयारी होण्यासाठी या शिष्यवृत्ती परीक्षेचा उपयोग होतो. कारण आजकाल तुम्ही बघितलं असेल तर 10वी 12वी नंतर ज्या मेडिकल, इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर किंवा कोणत्याही ठिकाणी तुम्हाला जायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला कॅट, जेईई, सीईटी यासारख्या परीक्षा द्याव्या लागतात. तर या परीक्षा कशा प्रकारे असतात, त्याच धर्तीवर या शिष्यवृत्ती परीक्षा योजल्या जातात. थोडक्यात शिष्यवृत्ती परीक्षांमुळे भावी ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षांसाठी तुमची मानसिक तयारी होण्यास मदत होते. बूस्ट सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास वाढणे. विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यास करतो म्हणजे तुम्ही अभ्यास करता. अभ्यास केल्यानंतर साहजिकच ज्या वेळेला आपण परीक्षा देतो आणि परीक्षेमधून मिळणारे जे आपले गुण असतात, जे मार्क्स असतात किंवा ग्रेड्स असतात, त्यावरून आपल्याला आपण जो काही अभ्यास केलेला आहे तो कितपत योग्य दिशेने आहे याची एक पावती मिळते आणि त्यातून आपला आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. तर या परीक्षा जेव्हा आपण देतो त्यावेळेला साहजिकच आपला आत्मविश्वास वाढायला मदत होते. या ठिकाणी बघा काय लिहिलंय, की म्हणजेच काय तर चावी. ज्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं आपल्याला परिणाम दिसून येतो म्हणजे आपला जेव्हा रिझल्ट येतो त्यावेळेला आपल्याला खूप आनंद होतो. तर या स्पर्धा परीक्षा जेव्हा आपण देतो त्यातून रिझल्ट मिळाल्यानंतर आपल्याला एक चावी सापडते. कसली चावी तर आत्मविश्वासाची, कॉन्फिडन्स. कीप बिलिव्हिंग युअरसेल्फ.
आपला स्वतःचाच स्वतःवर असलेला विश्वास वाढविण्यासाठी या परीक्षा आपल्याला नक्कीच मदत करू शकतात. कारण या परीक्षांमधून मिळणारा जो रिझल्ट आहे, तो रिझल्ट जेव्हा आपण बघतो त्यावेळेला आपल्या स्वतःवरचा विश्वास म्हणजेच आपला आत्मविश्वास हा नक्कीच वाढीस लागतो. आणि अशा प्रकारे आत्मविश्वास वाढविण्यासाठी शिष्यवृत्ती परीक्षा ह्या अत्यंत महत्वाच्या ठरतात. शिष्यवृत्ती परीक्षा किंवा स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्या अत्यंत महत्वाच्या ठरतात. कारण या ठिकाणी आपल्याला वेळेचं बंधन असतं, अचूकतेचं बंधन असतं. तर कमीत कमी वेळात अचूकतेने उत्तरं काढणं अपेक्षित असतं आणि त्यामुळे अशा प्रकारे जेव्हा आपण परीक्षा देऊन यश मिळवतो त्यावेळेला साहजिकच आपला आत्मविश्वास वाढतो आणि आपण स्वतःवरच अजूनही विश्वास ठेवू लागतो आणि त्या विश्वासाचा उपयोग, त्या आत्मविश्वासाचा उपयोग भावी यश संपादन करण्यासाठी आपल्याला होऊ शकतो. ऍडिशनल नॉलेज. साहजिकच ज्या वेळेला आपल्याला या स्पर्धा परीक्षा द्यायच्या असतात त्यावेळेला आपल्याला फक्त पुस्तकाचा अभ्यास करून चालत नाही, तर इतरही काही गोष्टी आहेत. म्हणजे आता 5वी साठी इयत्ता 1 ते 5वी पर्यंतचा हा अभ्यासक्रम जो आहे तो अपेक्षित धरला जातो. तर तो अभ्यास त्या अनुषंगाने इतर काही गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींचा म्हणजेच त्या अधिक जे नॉलेज आहे, अधिक जे ज्ञान आहे त्याचा आपल्याला विचार करावा लागतो आणि त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आपलं वाचन, आपलं काही आवश्यक अशा गोष्टी शोधणं, लेखन यामध्ये वाढ होते. साहजिकच आपल्याला अधिक ज्ञान मिळविण्यासाठी शिष्यवृत्ती परीक्षांचा उपयोग होतो. नाउ कॅन यू गेट अ स्कॉलरशिप? प्रश्न तुम्हाला पडला असेल ना? येस, ऑफ कोर्स यू कॅन गेट अ स्कॉलरशिप. तर तुम्हाला ही शिष्यवृत्ती मिळू शकते का? या प्रश्नाचं उत्तर आहे होय. मग या परीक्षेमध्ये शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी आपल्याला नेमकं काय करावं लागणार आहे? कशा प्रकारे आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे? कोणत्या प्रकारचा अभ्यास असतो? हे सगळं आपण आता बघणार आहोत की कशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी अभ्यास करावा लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, शिष्यवृत्ती परीक्षेसाठी महाराष्ट्र शासनाने ही 2 पुस्तकं नियोजित केलेली आहेत. यामध्ये तुमच्या लक्षात येते बघा, पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पेपर असतात. पहिला पेपर जो आहे त्यामध्ये मराठी म्हणजेच प्रथम भाषा व गणित या 2 विषयांचा समावेश होतो. तर पेपर दुसरा यामध्ये तृतीय भाषा म्हणजेच इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी इंटेलिजन्स टेस्ट या 2 विषयांचा समावेश होतो. आता या परीक्षेमध्ये विचारले जाणारे जे प्रश्न असतात हे विचारप्रवर्तक असल्यामुळे या विषयांचं सखोल आकलन हे महत्वाचं ठरतं. तर पेपर 1 प्रथम भाषा म्हणजे मराठी मीडियमसाठी प्रथम भाषा कोणती असणार आहे? मराठी. याचे 25 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण. यानुसार प्रथम भाषा म्हणजेच मराठी जो पेपर आहे हा 50 गुणांचा असतो. पेपर 1 मधील दुसरा भाग जो आहे यामध्ये गणिताचा पेपर असतो. गणिताचे 50 प्रश्न असतात. यामध्ये सुद्धा प्रत्येक प्रश्नाला 2 गुण. यानुसार गणित हा जो विषय आहे हा 100 गुणांसाठी असतो. पेपर 1 अशा प्रकारे भाषा व गणित मिळून एकूण 75 प्रश्न असतात आणि त्यासाठी असणारे गुण आहेत 150 गुण. म्हणजेच पेपर पहिला पेपर 1
हा 150 गुणांचा असतो. यामध्ये भाषा व गणित या 2 विषयांचा समावेश असतो. पेपर दुसरा, याच्यामध्ये पुन्हा परत 2 विषय आहेत. मराठी मीडियमसाठी तृतीय भाषा म्हणजेच इंग्रजी, याचे 25 प्रश्न 50 गुणांसाठी. दुसरा भाग जो आहे तो आहे बुद्धिमत्ता चाचणी, याचे 50 प्रश्न असतात आणि याचे गुण आहेत 100 गुण. आता बुद्धिमत्ता चाचणी हा तुम्हाला अभ्यासक्रमाबाहेरील विषय वाटेल, परंतु हा जरी विषय अभ्यासक्रमाबाहेरील असला तरी यामध्ये असणारे जे प्रश्न आहेत हे तुमच्या भाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान या विषयांशी संबंधितच असतात. तर तुमच्या भाषा, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल या सर्व विषयांचा अभ्यास बुद्धिमत्ता चाचणी या विषयामध्ये अपेक्षित आहे. प्रत्येक पेपरसाठी म्हणजे पहिला पेपर यासाठी वेळ आहे 1 तास 30 मिनिटे. म्हणजे 75 प्रश्न सोडविण्यासाठी तुम्हाला वेळ किती? 1 तास 30 मिनिटे म्हणजे 90 मिनिटे. त्यानंतर ब्रेक असतो आणि दुसरा पेपर यामध्ये सुद्धा 75 प्रश्न, यासाठी सुद्धा असणारा वेळ आहे 1 तास 30 मिनिटे म्हणजेच 90 मिनिटे. तर अशा प्रकारे एकाच दिवशी हे तुमचे दोन्ही पेपर घेतले जातात. प्रत्येक प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न जे आहेत हे वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाचे असतात आणि प्रत्येक प्रश्न 2-2 गुणांचा असतो. तर MCQ टाइप क्वेश्चन्स असतात, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, म्हणजेच बहुपर्यायी. तुम्हाला एका प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले असतात आणि त्यातील अचूक पर्याय तुम्हाला निवडायचा असतो. तर परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी तयार केलेल्या इयत्ता 1ली ते 5वीच्या अभ्यासक्रमावर आधारित पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच इयत्ता 5वी साठी ही परीक्षा घेतली जाते. अभ्यासक्रम कुठला आहे? तर इयत्ता 1ली ते 5वीचा अभ्यासक्रम. आणि मी सांगितलं त्याप्रमाणे मराठी, गणित, इतिहास, भूगोल, विज्ञान या सर्व पुस्तकांचा तुम्हाला अभ्यास करावा लागतो. 4थी पर्यंत तुमचा अभ्यास झालेला आहे. मूलभूत संकल्पना तुमच्या स्पष्ट झालेल्या असतील तर हा अभ्यास करणं अतिशय सोपं आणि सहज शक्य आहे. आता तुम्हाला कशा प्रकारे उत्तरं द्यायची असतात? बहुपर्यायी प्रश्न आहेत मी सांगितलं. तुमच्या समोर ही जी उत्तर पत्रिका येते ही उत्तर पत्रिका OMR या प्रकारची असते, म्हणजेच ऑप्टिकल मार्क रेकग्निशन. कॉम्प्युटरच्या सहाय्याने या उत्तर पत्रिका तपासल्या जातात आणि त्यामुळे OMR या पद्धतीने या उत्तर पत्रिका तपासल्या जातात. या ठिकाणी तुम्हाला दिसते प्रश्न क्रमांक आहेत बघा 1 ते 75 आणि प्रत्येक प्रश्नासमोर 4 वर्तुळे असतात. 1, 2, 3, 4. योग्य पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्हाला निळ्या किंवा काळ्या शाईच्या बॉलपेनने रंगवायचं असतं. तर तुम्ही उत्तर काढून योग्य उत्तरावर फक्त काय करायचंय? तो जो गोळा आहे तो निळ्या किंवा काळ्या शाईच्या पेनने रंगवायचा आहे. तर ही झाली उत्तर पत्रिका म्हणजे उत्तर लिहिण्याची पद्धत. यासाठी 4 पर्यायांपैकी एकच पर्याय अचूक असतो आणि त्यामुळेच तुम्हाला एकच पर्यायामध्ये काय करायचंय? तो रंगवायचा आहे. एकापेक्षा जास्त पर्याय रंगवायचे नाही.
त्याचबरोबर तुम्हाला असं वाटलं की माझं आता उत्तर चुकलंय, तर ते उत्तर तुम्हाला पुन्हा बदलता येणं या ठिकाणी शक्य नसते. तर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आज आपण बघणार आहोत गणित या विषयाचा अभ्यासक्रम. सुरुवातीलाच मी सांगितल्याप्रमाणे गणिताचे किती प्रश्न आहेत आपल्याला? 50 प्रश्न सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्न 2 गुणाचा. याप्रमाणे एकूण गणितासाठी असणारे मार्क्स आहेत ते आहेत 100. तर 100 गुणांसाठी गणिताचा पेपर असतो. तर पेपर 1 मधील दुसरा भाग हा गणिताचा असतो. तर स्कॉलरशिप महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यामार्फत ही परीक्षा घेतली जाते. इयत्ता 1ली ते 4थी पर्यंतचा अभ्यासक्रम आणि 5वीचा. मग इयत्ता 1ली ते 4थी मध्ये आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, अपूर्णांक, भूमिती म्हणजेच कोन, त्यानंतर रेषा, रेषाखंड या ज्या मूलभूत संकल्पना शिकलेलो आहोत. इयत्ता 5वी मध्ये शिकलेल्या टक्के, शेकडेवारी या संकल्पनांचा या गणित विषयामध्ये समावेश असतो. म्हणजे अभ्यासक्रमाच्या बाहेरील काहीही अभ्यास आपल्याला करायचा नाहीये. तर 5वी पर्यंत आपण जो अभ्यास गणिताचा शिकणार आहोत त्याचाच अंतर्भाव या विषयामध्ये केलेला आहे. गणित विषयामध्ये आपल्याला कोणकोणत्या घटकांचा अभ्यास करायचा आहे आणि त्यामध्ये असणारे उपघटक कोणकोणते आहेत, किती मार्क त्या प्रत्येक घटकाला आहेत, किती प्रश्न त्यावर असतात ते थोडक्यात जाणून घेऊया. पहिला घटक आहे संख्या ज्ञान. याला भारांश आहे 12%. म्हणजे 12 गुणांसाठी म्हणजे किती प्रश्न असणार आपल्याला? 6 प्रश्न हे संख्या ज्ञान या घटकावर असतात. यामध्ये तुमच्या पुस्तकातील संख्या ज्ञानाचा जो अभ्यासक्रम आहे म्हणजे पहिला घटक आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्हे, 10 अंकांपर्यंतच्या संख्यांचं वाचन, लेखन, अंकाची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत, विस्तारित रूप, मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे, संख्यांचा चढता उतरता क्रम, 1 ते 100 संख्यांवर आधारित प्रश्न, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या या संख्या ज्ञानावर आधारित तुम्हाला 6 प्रश्न असतात आणि किती गुण? 12 गुण हे या प्रकरणासाठी आहेत. दुसरा घटक आहे संख्यांवरील क्रिया. यासाठी भारांश आहे 20%. म्हणजेच 10 प्रश्न हे 20 गुणांसाठी. संख्यांवर आपण क्रिया शिकलेलो आहोत म्हणजेच बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आणि संख्यांचे विभाजक काढणे, विभाज्य काढणे आणि विभाज्यतेच्या कसोट्या याचा अभ्यास आपल्याला या घटकामध्ये करायचा आहे. तिसरा आपला घटक आहे अपूर्णांक. याला आहे भारांश 14%. म्हणजेच 7 प्रश्न हे अपूर्णांकावर आधारित असतात. व्यवहारी अपूर्णांक याच्यामध्ये समच्छेद व भिन्नछेद अपूर्णांकांचा लहान मोठेपणा, त्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, सममूल्य अपूर्णांक, दशांश अपूर्णांक, दशांश अपूर्णांकांची बेरीज, वजाबाकी हा अभ्यास आपल्याला या अपूर्णांकांमध्ये करायचा आहे. पुढचा घटक आहे मापन किंवा महत्व मापन. याला भारांश आहे 20%. म्हणजेच
10 प्रश्न हे मापनाशी संबंधित आहे. तर आपण दशमान परिमाणे अभ्यासलेली आहेत. 5वी मध्ये पण आपण अभ्यास करणार आहोत दशमान परिमाणे. तर लांबी, वस्तुमान, धारकता या दशमान परिमाणांची बेरीज वजाबाकी आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यानंतर कालमापन, घड्याळ, कॅलेंडर, नाणी, नोटा यावर आधारित उदाहरणं मापन या प्रकरणामध्ये असतात आणि त्यावर आधारित प्रश्न एकूण 10 प्रश्न जे आहेत हे याच्याशी या मापनाशी संबंधित असतात. पुढचा घटक आहे व्यावहारिक गणित. याला भारांश आहे 16% म्हणजेच 8 प्रश्न. नफा तोटा, शेकडेवारी, सरळ व्याज यावर आधारित एकूण 8 प्रश्न 16 गुणांसाठी असतात. पुढचा घटक भूमिती. याला भारांश आहे 14% म्हणजेच किती प्रश्न असणार आहेत? येस, 7 प्रश्न. तर आपण आतापर्यंत म्हणजे 5वीला तुम्ही कोन शिकणार आहात, वर्तुळ शिकणार आहात, परिमिती, क्षेत्रफळ, त्रिमिती वस्तूची घडणी. तर या सर्व घटकांचा अभ्यास भूमितीमध्ये आपण करणार आहोत. आणि शेवटचा घटक आहे चित्रालेख. 4% भारांश म्हणजेच 2 प्रश्न असतात. तर चित्ररूप माहिती देऊन त्या माहितीचं आकलन करून त्यावर आधारित प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात. तर बघ, तुम्ही निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल हा सगळा जो अभ्यासक्रम आहे हा आपल्या 5वीच्या पुस्तकामध्ये तुम्ही 5वीचं पुस्तक उघडलं तर तुमच्या लक्षात येईल की हा सगळा अभ्यासक्रम इयत्ता 5वीला आपल्याला आहे. यातील काही भाग आपण इयत्ता 4थी पर्यंत अभ्यासलेला आहे. इयत्ता 5वी मध्ये काही नवीन भागाची ओळख आपण करून घेणार आहोत. तर आहे ना सोपं? सहज शक्य आहे. शिष्यवृत्ती मिळवणं सहज शक्य आहे. येस, सक्सेस इज युअर्स ॲज लॉंग ॲज यू ट्राय. आपण जर प्रयत्न करत राहिलो तर यश हे आपलंच आहे. फक्त आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे. तर तुम्ही प्रत्येकाने मनाशी ठरवा की मला शिष्यवृत्ती मिळवायचीच आहे. डिअर फ्रेंड्स, हिअर इज वन कोट. या ठिकाणी एक सुविचार आहे बघा. नथिंग इज इम्पॉसिबल. द वर्ड इटसेल्फ सेज आय एम पॉसिबल. इम्पॉसिबल या शब्दामध्ये काय शब्द लपलेला आहे बघा? आय एम पॉसिबल. म्हणजेच काय? मला हे शक्य आहे. नथिंग इज इम्पॉसिबल इन धिस वर्ल्ड बिकॉज द वर्ड इम्पॉसिबल इटसेल्फ सेज आय एम पॉसिबल. आणि म्हणूनच अशक्य असं काहीच नाहीये. प्रयत्न केला तर सर्व गोष्टी आपल्याला शक्य आहे. अँड देअरफोर यू हॅव टू से आय कॅन अँड आय विल. आणि म्हणूनच आतापासूनच तुम्ही तुमच्या मनाशी ठरवा, आय कॅन, मी करू शकतो, अँड आय विल, मी करणारच. तर शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अगदी जोमाने आजपासून आपण सुरुवात करूया आणि तुमच्या मनाशी तुम्ही ठाम ठरवा, आय कॅन, आय विल. तर बालमित्रांनो, तयार आहात ना? कारण कोणत्याही गोष्टीची तयारी करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या मनाची तयारी करावी लागते. मानसिक तयारी खूप महत्वाची असते. मी करेन. सकारात्मकता जर आपल्यामध्ये असेल तर मी सांगितल्याप्रमाणे इम्पॉसिबल काहीही नाही आहे. आय एम पॉसिबल, सगळं आपल्याला शक्य आहे.
तर अशा प्रकारे विविध प्रकारच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण भेटणार आहोत. एक एक घटक आपण मराठी, गणित, इंग्रजी, बुद्धिमत्ता याच्याशी संबंधित जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तुम्ही बघणार आहात. तशा स्वरूपाचे प्रश्न तुम्ही सोडवायचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहात आणि शेवटी यश हे तुमचं असणार आहे. तर वेल बिगन इज हाफ डन, म्हणजे कोणत्याही गोष्टीची सुरुवात आपण सुरुवातीपासून केली तर यश हे आपलंच असतं. चला तर जोमाने सुरुवात करूया आणि हे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करूया. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.